लवकर आलास बाळा. काम लवकर आटपलं मग आलो. आमचं भाग्यच म्हणायचं, आज वारी लवकर आली. काय झालं बाळा? चेहरा का पडलाय असा? मग गप्प काय असं सांग. मावशी मावशी खूप गिल्टी वाटतंय का? का? काही एक कारण नाहीये मला नाही खरं वाटत. मावशी. अगं मी सुद्धा माणूस आहे ना, माझ्याकडनं चुका होऊ शकतात. हो, पण कुणाचं वाईट व्हावं या हेतूने तू तसं केलं नसणार. त्यांना काय फरक पडतो मावशी? माझा हेतू कितीही चांगला असला तरी समोरच्याचं जर नुकसान झालं असेल तर मग काय उपयोग आहे त्या हेतूचा? नाही श्री, हेतूची शुद्धता खूप महत्वाची आहे. आपण शुद्ध हेतूने चूक जरी केली ना तरी देव आपल्याला क्षमा करतो. आणि आपण स्वतःला माफ करू शकतो का? करायचं. आपण स्वतःला माफ नाही केलं तर मग दुसरं कोण करणार? श्री, तू खूप चांगला माणूस आहेस. कुणाचं वाईट व्हावं या हेतूने तू कधीच काही करणार नाहीस, माझी खात्री आहे. नको एवढा विचार करूस बाळा, सगळं ठीक होईल. शांतपणे देवासमोर बस, बरं वाटेल बघ. श्री, जान्हवी अजून आली नाही ऑफिस मधून. अगं ती तिच्या बाबांकडे गेली. हो, येणार आहे ना पण. बिलं थकली होती सगळी. घरात दातावर मारायलाही एक पैसा नव्हता. मग कळणार काय? मग माझ्याकडे पैसे मागायला हवे होतेस. अगं तू काय आणि जावई बापू काय वेगळे आहेत का? हो, आम्ही दोन वेगळी माणसं होत, नवरा बायको असलो तरीही. पण आमच्यासाठी तुम्ही दोघंही सारखेच. सारखे कसे? सांग मला, आम्ही दोघं सारखे कसे? अगं मी मुलगी आहे तुझी, तो तुझा जावई आहे. मग माझ्यावर दाखवतेस तो अधिकार श्रीवर कसा दाखवला गेला? अगं असं काय करतेस? श्री सुद्धा मला मुलासारखेच आहेत. आई जावई जावई असतो आणि मुलगा मुलगा. तुझं आपलं काहीतरीच. जावयाला मुलगा म्हणायला काय हरकत आहे? नाही, मुलगा म्हणायला काहीच हरकत नाहीये, पण मुलावर असतो तसा अधिकार जावयावर नाही दाखवायचा. आता पिंट्याला नाही का सांगणार मी काही गरज पडली तर? आता जावई बापूंवर तेवढाही हक्क नाही का माझा? नाहीये, तुझा श्रीवर हक्क नाहीये. हे बघ, पिंट्या पिंट्या आहे आणि श्री. तुम्ही काही म्हणा, पण मला जावई हा मुलासारखाच आहे. आणि त्याच्याकडून एवढंच घेतल्यानंतर तुम्ही दोघं त्याचा एवढा काय बाऊ करताय? आई, पिंट्यासाठी जशा खस्ता खाल्ल्यास तशा श्रीसाठी खाल्ल्यास का तू? मग पिंट्यावर जो हक्क दाखवला जातो तो तू श्रीवर कसा दाखवतेस? ते काही बोलले का तुला? हे बघ, तो काहीच नाही बोललाय. मग तू एवढी कशाला जीवाची तडतड करतीस? अगं कारण मला तुम्ही स्वाभिमानाने जगायला हवे आहात. अगं कुणा परक्या माणसाकडे हात पसरला होता का मी? नाही, पण मी म्हणते आपल्या माणसाकडे तरी का पसरावा? बरं, मी आहे ना, मी सगळंच करते तुमच्यासाठी. मग तू श्रीकडनं का घेतलेस पैसे? तू कुठून? त्यांच्याकडूनच घेणार ना, म्हणून मी मागितले. याला म्हणतात निर्लज्जपणाचा कळस. वा, आता तुमच्या हातात मोठं हत्यारच मिळालंय ना. घ्या, बोला ना, बोला बोला आता मला आणि घ्या तोंडसुख.
हे बघ जानू, तुला सांगते मी, मला आपलं माझ्या मनाला वाटलं की माझ्या लेकीला त्रास नको म्हणून मी मागितले. अगं त्याचा जास्त त्रास होतोय मला आई. हो का? मला नव्हतं बाई माहित, म्हणून बोलले. आता नाही घ्यायची पुन्हा. अगं पण मुळात घेतलेसच का? निदान मला विचारायचंच ना, नाही तर सांगायचंच तरी. अगं मी इतकी मरमर करते ती कुणासाठी? तुम्हाला मानाने जगता यावं, कुणापुढे हात पसरावे लागू नयेत आणि तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोचू नये यासाठी ना. पण तू तेच केलंस काय? सांग ना बरं, इतकी काय गरज होती तुला? सांग, इतकं काय घडलं होतं? इतकी कुठली इमर्जन्सी आली होती की मला एका शब्दाने सांगितलं नाहीस तू आणि डायरेक्ट जाऊन त्याच्याकडे पैसे मागितलेस? घर चालवण्यासाठी, दुसरं काय? म्हणून 50,000? हे 50 नाही हं. मी फक्त 5च मागितले होते. आता त्यांनीच 50 देऊ केले तर मग मी तरी काय करणार? आणि मग जावई बापू नाही असं वाटेल ना, आपला मान राखत नाहीयेत म्हणून. आणि आता त्याच्यावरून पण तुम्ही दोघं मला बोलला असतात. तू तसं वागली असतेस ना तर अभिमान वाटला असता तुझा. अगं माझ्या सासरी ताठ मानेने जगू शकले असते मी. माझ्या सासूच्या नजरेला नजर देऊन बोलू शकले असते. आई अजींसमोर येताना पोटात गोळा आला नसता माझ्या. अगं आपण गरीब आहोत तर आहोत, लाज नाही वाटली कधी त्याची. आपण मानानं जगतोय याचं कौतुक वाटायचं मला. सासरी पंचपक्वान असलं ना तरी माहेरच्या मीठ भाकरीचा कधी कमीपणा नाही वाटला, कारण कष्टाने येत होती ती या घरात. काय बोलतेस ना, मला काही कळत नाहीये. अगं लोकांकडून मागून पक्वान्न खाण्यापेक्षा कष्टानं मिळवलेली मीठ भाकरी खाणं बरं नाही काही? लोकांकडून असं का म्हणतेस ग तू जानू? जावई बापूंबद्दल एवढा परकेपणा का वाटतो तुला? बस, ज्या गोष्टीत आपल्याला अक्कल नाही त्याबद्दल आपण बोलू नये. तुम्ही आता मलाच बोला. मला श्रीबद्दल कुठलाही परकेपणा नाहीये, अजिबात नाहीये. मला इतकंच म्हणायचंय की तुमचं आणि श्रीचं जसं नातं आहे तसंच व्यवहाराचं अंतरही तुम्ही सांभाळलं पाहिजे. कारण नातं टिकवायला अंतर फार महत्वाचं असतं. अगं अंतर म्हणजे काय? काय जावई बापूंच्या घरी राहायला आले का मी? शक्य असतं ना तर तू तेही केलं असतंस. बरोबर आहे. जान्हवी आलीये ना, आता मला बोलायचा चेवच चढला असेल तुम्हाला. आई प्लीज. प्लीज काय ग प्लीज? तू ह्यांना सांग ना कधीतरी. मलाच काय बोलत बसलाय तुम्ही? आई तू का अशी वागलीस ग? काय वागले ग? काय वागले? पैसेच मागितले ना, चोरी नाही ना येऊन केली तुझ्याकडे? नाही, कर ना कर. तिच्या घरी जाऊन चोरी सुद्धा कर. म्हणजे काय रुखरुख लागून राहायला नको तुझ्या मनाला. बाबा प्लीज तुम्ही तरी शांत व्हा ना. ते कसले शांत बसतायत आता? त्यांच्या तोंडाचा पट्टा चालू राहणारच आहे. तू आलीस ना आता. अगं तुझ्या तोंडाला आणि वागण्याला काही लगाम आहे का? पण जानू, तू तरी समजून घे ना. अगं तेच करत आले आई. आजवर तुला आणि तुझ्या वागण्याला समजूनच घेत आले. पण तू आता जे वागलीस ना ते माझ्या समजण्याच्या पलीकडच आहे. आई अगं तू का वागलीस असं? मी काय सांगू श्रीला? मला त्याच्या समोर जायची पण लाज वाटते ग. कुठल्या तोंडाने त्याच्या समोर जाऊ आई मी? तुझं लग्न झालं आणि मग माझं लग्न झालं म्हणजे वाऱ्यावर नाही सोडलं मी तुम्हाला. अगं मी नोकरी करते ती तुमच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचू नये यासाठीच. अगं आत्मसन्मानाला धक्का लागायला मुळात तो असायला नको का? चुकलंच माझं. हो चुकलंच माझं. आता काय करू? तुमचे पाय धरू का? का हात धरू का? लोटांगणच घालू का? मी मलाच मारून घेऊ? बोल, का केलास असं? बोल बोल ना, बोल. का केलास? का केलास? का केलास? बास बास आई बास आता. अगं तू हे सगळं करून जे वागलीस ते सुधारणार नाहीये. जानू, बदललीस ग तू. जानू बदललीस. लग्नानंतर खूप बदललीस तू. तुझ्या वागण्यात आता श्रीमंतीचा ताठा येऊ लागलाय. मोठ्या घरची ना तू, आमची नाही राहिलीस तू. बोल बाई बोल. आता ऐकून घेण्या पलीकडे दुसरं काय करू शकते मी? बोल मला, बोल. आई मी बदलले नाहीये
आणि कुठल्या श्रीमंतीचा ताठा ग? ज्या श्रीमंतीमध्ये माझं कुठलं कॉन्ट्रीब्युशनच नाहीये. अगं गोखले गृह उद्योग मी नाही उभारलाय, ती श्री आणि आई आजीची मेहनत आहे. त्यांनी इतकी मेहनत घेतली तरी आजपर्यंत कधी त्यांनी नाही गर्व बाळगला, तर मी कुठल्या श्रीमंतीचा गर्व बाळगू? आणि राहिली गोष्ट तुझी, तर मी पहिल्यांदा आणि शेवटचं निक्षून सांगते, मला हे नाही चालणार. माझ्या माहेरच्या माणसांची इमेज माझ्या सासरी मी ताठ मानेने वावरू शकेन अशीच असली पाहिजे. अगं तुम्हाला काही वाटलं ना तर मला सांगा ना, मी आहे ना. यापुढे तू एक नवा पैसा माझ्या खेरीज आणखी कोणाकडूनही मागितलेला मला चालणार नाही. अगं पण बस, यापुढे या विषयावर चर्चा नकोय. आणि घेतलेले पैसे त्यांना परत केले पाहिजेत. देऊन टाक ना. त्या पैशांना मी काय हात लावणारच नव्हते. उगीच आपलं माझं. आणि तुम्हालाही बरं ना, मी आपला एक भोजा बोला सगळ्यांनी. जान्हवी, सॉरी, मला वाटतं मी चुकीच्या वेळेस आलोय. नाही नाही, मला असं कळलं की तू आलीयस म्हणून तुला भेटायला आलो. त्यात आई पण म्हणाली की मागच्या वेळेस जान्हवी आली तर मला भेटून नाही गेली, आता तिला घेऊन ये, म्हणून घ्यायला आलो तुला. चल बाबा येते. श्री, अरे छोटे, काय ग? अरे मला तुला विचारायचं होतं ही का काय? थांब, मला तुला काहीतरी विचारायचं होतं आणि मी ते विसरले. काय रे, बघ ना, लक्षात राहावं म्हणून ना असं येताना घोकत घोकत येत होते तरी विसरले. तू मला जेवायला बोलवायला आलेस का? नाही नाही, तुझ्या जेवणाचं नाही काही. नाही. काय रे, मला चहा हवाय का असं विचारायला आलीस? हा, तुला चहा हवाय? नाही. आता ह्या वेळेला कुठला रे चहा? आणखीन नको गोंधळ घालूस, थांब जरा. ए छोटी, फार टेन्शन घेऊ नकोस. काय घाई नाही, आपल्याला आठवेल. हा, काही घाई नाही, आपल्याला आठवेल. हा. काय झालं काही नाही. सांग ना, मग हसतोयस का? काही नाही, तू आता असं मोठ्यासारखं बोललीस. म्हणजे माझ्या वाक्यानंतर माझंच वाक्य रिपीट केलंस. हो रे, नको बापरे, इंदू वहिनींसारखं नको. ते काय म्हणतात ना, थांब जरा, ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला. म्हणजे मी पवळ्या आणि इंदू वहिनी ढवळ्या. मी त्यांना उद्यापासून ओ ढवळ्या वहिनी अशी हाक मारू. नको. तू फोन कुणाला करतोयस? जान्हवीला. जान्हवी? काय? आठवलं मला, नर्मदा वहिनींनी तुला विचारायला सांगितलंय की जान्हवी आज जेवायला आहे ना. अच्छा, अगं पण तिचा फोन नाही लागत आहे. हो का? हा, कुठे गेली अरे ती? ती गेली तिच्या बाबांकडे. बाबांकडे गेली आहे? हो. ठीक आहे, पण मग करेल फोन. तिचा फोन आला ना की मी तिला सांगेन. हा, नाही पण नंतर ते आम्हालाही सांगायला ये, नाहीतर नादात आपला बायकोशी गप्पा मारत राहशील आणि आम्हाला सांगायला विसरशील. मी विसरेन. स्वयंपाक करायचा आहे मला, खाली जाऊन स्वयंपाक करायचा आहे. जान्हवी, काय झालं? सॉरी, काय म्हणालास? हरवल्यासारखी वाटतेस. नाही रे, काही नाही. जान्हवी, आता माझ्या आईशी बोलताना सुद्धा लक्ष नव्हतं तुझं तिच्याकडे. आय एम सॉरी मनीष, आय एम रिअली सॉरी. अगं नाही, तसं नाही ग, पण तू ओव्हरऑलच टेन्स्ड वाटतेस. नाही रे, काही नाही. म्हणजे
खूप दमणं झालंय. आज ते गीताच्या ताईचं घर बघायला गेले होते, त्यामुळे खूप चालणं झालं. आणि त्यात आता घरी आल्यानंतर हे जान्हवी, तू लग्नानंतरही बदलली नाहीयेस. हा, तू मला तुझा मित्र म्हणतेस ना. मी माझ्या सगळ्या गोष्टी, सगळे प्रॉब्लेम्स तुला सांगतो, आणि नेमकं तुझं शेअर करण्याची वेळ येते तेव्हा तुला का जड जातं? अरे प्रॉब्लेम ऍज नाहीये, म्हणजे मला आश्चर्य वाटतंय वागण्याचं. आईच्या वागण्याचं नाही, ती अशीच आहे मला माहितीये. म्हणजे मीच आईला खूप समजून घेत आलीये. मनीष, पण तिने कहर केला. अरे आता काय केलं त्यांनी? श्रीकडून पैसे घेतले तिने. मग मनीष, घर खर्चासाठी तिने श्रीकडून पैसे घेतले. एवढंच ना? म्हणजे हे कारण चिडायला पुरेसं नाहीये. तुला आहे. तुला आहे म्हणजे? शांत राहा आणि मला प्लीज सांग की नक्की कशामुळे चिडलीस? नाही रे, मला आश्चर्य वाटतंय श्रीच्या वागण्याचं. तर त्याने काय केलं? नाही म्हणजे कसं आहे, एकीकडे मी स्वाभिमानाच्या बाता करते, माझ्या फॅमिलीला कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून मी नोकरी करते, आणि हा माझ्या आईला पैसे देऊन मोकळा झाला. जान्हवी, तू ह्या गोष्टीचा इतका इश्यू का करतेस? माझ्यासाठी हा मोठाच इश्यू आहे मनीष, आणि हे त्याला कळलं पाहिजे. अगं, मे बी त्याने ह्या गोष्टीचा विचारच केला नसेल. मग करायला नको मनीष? आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्या माणसाचे व्हॅल्यूज आपण जपायला नकोत? एखादी गोष्ट आपल्या पार्टनरसाठी खूप महत्वाची असेल तर तीच गोष्ट करताना आपण आपल्या पार्टनरला एका शब्दाने सांगायला नको? त्याला गृहीत धरता कामा नये ना रे. अगं, मे बी तुला आवडणार नाही म्हणून त्याने हे लपवलं असेल. त्याला एखादी गोष्ट जर आवडत नसेल ना तर ती गोष्ट न करणं म्हणजे त्याला व्हॅल्यू करणं असं मी समजते. आणि तो जे काही वागला त्याला फसवणूक म्हणतात. जान्हवी, तू हे सगळं इतकं सिरियसली का घेतेस? मला काय वाटतं, हे सगळं तू स्वतः ठरवण्यापेक्षा एकदा श्रीशी तर बोल. त्याचीही काहीतरी बाजू असेल, त्यालाही काहीतरी सांगायचं असेल, ते ऐकून घ्या आणि मग ठरव ना. म्हणजे मी डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवते याची त्याच्या लेखी काहीच किंमत नाहीये. सोड. ए जान्हवी, ऐक, हे बघ. जानू कुठे राहिली अजून? अहो, आपण जेवायला घ्यायचं का? तुमचं ताट वाढू का? अहो, आता असे घुम्यासारखेच बसणार आहात का? हो, चुकलं माझं. ओ, माफ करा ना मला, खरंच चुकलं माझं. नुसतं म्हणून काय उपयोग? वर्तन बदलायला हवं आपलं. बघाच तुम्ही, आता असं वागेन ना तुम्ही तोंडात बोटच घालाल. तोंडात बोटं घालायला लागली तर ठीक आहे, घशात घालायला लावू नकोस म्हणजे झालं. नाही हो, तुम्हाला दोघांना नाही ना आवडत, मी नाही मागणार कोणाकडे काही. बघूया ना, बघूया. तर मी काय म्हणते, आज ही एवढी चिडली का हो जानू? कला, तरी जानूने बोलताना सुसंस्कृतपणा सोडला नाही की विवेक सोडला नाही? मी पण नाही सोडला. अगं, सोडण्यासाठी मुळात तो असायला लागतो ना. अहो, माझीच मुलगी आहे ना ती, माझेच संस्कार झालेत ना तिच्यावर. इथे बोललीस तेवढं पुरे, बाहेर बोलू नकोस. का? बाहेर तुम्हा दोघींना ओळखणारे लोक आहेत ना, हसतील तुला. हसतील तर हसू देत, पण मी काय म्हणते, एवढं कधी चिडली नव्हती जानू माझ्यावर, मग आजच का? कारण आज तू अंत बघितलास तिचा. अहो, म्हणजे आता काय ती माझं नावच टाकेल का? मला नाही ठाऊक. मी समजावा ना तिला. आता मला तिचाच आधार आहे हो फक्त. पिंट्या काय गुण उधळतोय ते दिसतच आहे, तिच्याशिवाय दुसरं कोण आहे हो आता मला? तिला म्हणावं रागावू नको, नाहीतर मग कसं होणार आपलं? अगं बाई, ती बघ आलीच जानू. अगदी 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला जानू. काय झालं?
काय म्हणत होत्या मनीषची आई? अगं मला चाळीतल्या ना सगळ्या जणी विचारत राहतात, कशी आहे जानू, कशी आहे जानू. मी पण सांगत राहते त्याला आमची जानू ना फार गुणी आहे म्हणून. काय ग, चिडलीयस का अजून? जानू, तुझा फोन वाजत होता बराच वेळ, विसरून गेली होतीस. हा ग बाई, अहो जावई बापूंचाच असणार फोन. सांग त्यांना, त्यांना म्हणावं आईने सांगितलेलं आहे, आता याच्या पुढे पैसे द्यायचे नाहीत, कळलं का? ते पैसे घेणंही नको आणि मिंद होणं पण नको. तरी त्यांना मी किती वेळा सांगत होते की पैसे नको नको म्हणून, जानूला आवडणार नाही म्हणून, पण त्यांनी ऐकलंच नाही माझं. हटवादीपणाच करायला लागले. मला म्हणाले पैसे घ्या नाही तर आपला संबंध संपला. मग काय घ्यावे लागले मला. पण चुकलंच माझं. त्यांनी लाख आग्रह केला तरी पण मी घ्यायला नको होते. पण जावयाचं मन कसं मोडणार ना, म्हणून भिडे खातर घेतले मी. बाकी काय. अगं घे ना. नाही, मी नंतर करीन त्याला. आलेला फोन घ्यायचा, नाही तर पुन्हा आपल्यालाच करावा लागतो आणि आपलेच पैसे खर्च होतात. घे ग. तू फोन घेत का नाहीयेस त्याचा? नाही बाबा, तसं काही नाही. मी नंतर करीन फोन.